Amid the ongoing suspense over Maharashtra's next chief minister, BJP state chief Chandrasekhar Bawankule had earlier announced that the new government's oath-taking ceremony is going to be held on the 5th of December. Amidst all of this, there was lots of rumors doing the rounds in the political corridors that Eknath Shinde was miffed. He was discontent with the portfolios that were offered to him, of course. But there's a live press conference that he was addressing from Satara, his hometown. Let's listen into the excerpts. लोकसभेत तुम्ही जिंकले, कर्नाटकमध्ये जिंकले, तेलंगणात जिंकले, तेव्हा का ईव्हीएम चांगली होती. ईव्हीएमच्या बद्दल काही चौकशी करा, काही करा. तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी भरभरून, लाडक्या भावांनी आणि लाडक्या शेतकऱ्यांनी भरभरून दिलेलं आहे. Well, as of now, no consensus has been reached regarding the next chief minister of Maharashtra. Of course, talking about the EVM issue that Sharad Pawar and several other leaders are also creating at this point in time. Listen in to what Maharashtra's caretaker chief minister has to say. तुम्हाला एकच सांगतो, या सर्व चर्चा आहेत. आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची, आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा. बघा, आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे. जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली, आता चांगलं सरकार स्थापन व्हावं, जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार. आणि आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तरदायित्व आहोत. त्यामुळे लोक काय बोलतात, विरोधक काय, आता विरोधकांना काय काम राहिले का, काय राहिले बाकी सध्या ईव्हीएम वर केस चाललंय त्यांचं. आता ते काय, आता ईव्हीएम म्हणजे आता याच्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगतो की आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही. समन्वयाने काम सुरू. मी तर माझी जाहीर भूमिका परत मला मांडण्याची गरज नाही. मी तर बुधवारी जो प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. आणि लोकांना आता काय, विरोधकांना काम नाही, विरोधी पक्षनेताही होता येत नाही, एवढी देखील संख्याबळ नाही, एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलं आहे. त्यामुळे आता ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे. बघा, झारखंडमध्ये ते जिंकले तेव्हा काय ईव्हीएम चांगलं होतं का, आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले तेव्हा काय ईव्हीएम चांगलं होतं. आत्ता पण लोकसभेचा एक त्यांचा माणूस जिंकला आहे या सर्व निवडणुकीत, पोटनिवडणुकीमध्ये. त्यामुळे कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये असेल, झारखंडमध्ये असेल, यामध्ये ते विरोधी पक्षाला देखील यश मिळाले. त्यामुळे हे लाडक्या बहिणींनी एक आणि सर्वांनीच लाडक्या बहिणी था अरेस्ट करने के लिए अभी बहुत काफ़ी भागदौड़ हो गई चुनाव में. मैं एक दिन में 8-8, 10-10 सभा ली थी, और मैंने कोई अभी तक मेरे 2-2.5 साल के कार्यकाल में छुट्टी बिट्टी कोई मनाता नहीं. मैं यहाँ भी आता हूँ, यहाँ भी जनता दरबार होता है, लोग आते हैं, अभी भी लोग आए हैं मेरे को मिलने काम के बहाने. वो यहाँ आने के बावजूद भी मुझे लोगों से मिलना है, मिलता हूँ मैं लोगों को. और मेरी तबीयत थोड़ी खराब थी, अभी ठीक हूँ. और मुझे एक ही है कि ये सरकार जो है ये जनता की आवाज़ वाली सरकार है. जनता को जैसे सरकार चाहिए वैसे सरकार मिलेगा. मैंने बुधवार के दिन पूरी तरह मेरी भूमिका स्पष्ट की हुई है. आदरणीय प्रधानमंत्री जी, आदरणीय गृह मंत्री अमित भाई और भारतीय जनता गृह मंत्रालय को लेकर के कोई मांग है कि आप लोगों की? भारतीय जनता पक्ष के अध्यक्ष नड्डा जी जो मुख्यमंत्री पद के बारे में तय करेंगे, उसको मेरा पूरा समर्थन मैंने ऑलरेडी दे दिया है. Well, that was Eknath Shinde, the caretaker chief minister of Maharashtra, saying, I was in fact unwell. It was a power-packed election schedule for me. I was campaigning in a blitzkrieg fervor for about 8 to 9 hours every day, which is why I had to resort to my hometown in Satara for a little bit of a recuperation. But like I have told the media and the press on Wednesday, it is, in fact, ladies and gentlemen, going to be a government of the people. With the majority that the BJP already enjoys in this landslide thumping mandate, well, we'll have to wait and find out as to what really happens. But Eknath Shinde clarified back on Wednesday as well that whatever the top brass of the BJP, including Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah, deem fit, is going to be acceptable to me and my faction. Ever since then, there has been a lot of clamor as to who is going to be the chief minister. Of course, the sails have been set with the picture and name of Devendra Fadnavis printed on them. But was it a factor that Eknath Shinde
wasn't really happy with the PWD portfolio along with the Deputy Chief Minister's role. Remember, when he was the Chief Minister, currently the caretaker Chief Minister, when he was the Chief Minister, he did not have the finance or the home portfolios with him then as well. They were still with the Deputy Chief Minister Devendra Fadnavis. सर अपोजिशन की तरफ से सवाल ये उठ रहे हैं कि तारीख घोषित हो गई है, स्थल घोषित हो गया है, पर सीएम अभी तक घोषित नहीं किया। अरे भैया उनकी कल मीटिंग है ना विधानमंडल पक्ष की, उनकी मीटिंग है, उसमें तय हो जाएगा। क्यों चिंता करते हो? 5 तारीख तो हुई है, तो आप चिंता मत करो, सब बराबर हो